स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या 100, घाटाला पायऱ्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. पण मग तुझी तर मजा असेल ना, तुला आज केक वगैरे खायला मिळेल. तुला केक आवडतो ना खायला? हळू बोल, आपण केक कापायला आवडत नाही. मग केक नाही कापायचा? का नाही कापायचा केक? आपण तुला सांगितलं होतं ना. मग तू सांगितलं होतंस ना आपण ना केक नाही कापायचा. हा, मग एक काम कर ना. पण मग आता काय करूया, आता बाबांना नाही आवडत केक कापायला, पण तुला आवडतो ना केक. मग तू सांगशील ना बाबांना की आजचा दिवस एक केक कापा म्हणून. तुझं सगळं ऐक. मग सांगशील ना नक्की. पण मी जर का मस्ती केली तर ते मला ओरडतात. पण तरी मला पेपर वाचायला लावतात, मला बागेत नेतात, मला टेकडीवरती फिरायला घेऊन जातात. मी जर का वेड्यासारखं वागलो तर फटके पण देतात. हो, ते तर नक्कीच आहे. मी बघितले तुला फटके खाताना बऱ्याचदा आबांकडून. असे हे आमचे आनंद आबा वेळ प्रसंगी कठोर, पण नातवंडांचे लाड पुरवायला कधीच कमी न पडणारे. काका, ते हे पण सांग ना पेटाऱ्याचं. कसलं पेटारा रे? आयडियाचं. आयडियाचं पेटारा म्हणजे काय, तूच सांग. अहो, तुम्हाला माहितीये का, माझ्या आबांकडे आयडियाचा मोठा पेटारा आहे. त्यांना काही नवं बनवायचं असेल, त्यांना काही नवं करायचं असेल, त्यांच्याकडे आयडिया नसेल असं होऊच शकत नाही. हो, हे अगदी खरं आहे. कुठलीही गोष्ट करायची ठरवली की ती होणार नाही असं फार क्वचितच होतं आमच्या घरात. कारण जिद्द, चिकाटी हा बाबांच्या स्वभावाचा आणखीन एक महत्वाचा भाग. प्रवास तेव्हा कोणालाही वाटलं नसेल इतका होईल खास. सुखदुःखांनी भरलेली ही आयुष्याची शिदोरी आज साजरी करूया आनंदाची 70. नावात काय आहे असं शेक्सपियर म्हणाला जरी, नावात काय आहे असं शेक्सपियर म्हणाला जरी, पण नावात आनंद आहे यातच समृद्धी खरी. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानला अपार, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानला अपार, दुसऱ्याच्या हसण्यातच सापडलं जीवनाचं खरं सार. एकुलता एक मुलगा म्हणून पडल्या साऱ्या जबाबदाऱ्या पार, नवरा, वडील आणि आता आजोबा निभावल्या भूमिका अपार. आबाचे लाड म्हणजे आरोह आणि रमासाठी पंढरी,
आबांचे लाड म्हणजे आरोह आणि रमासाठी पंढरी. आज साजरी करूया आनंदाची 70. खांद्यावर जबाबदाऱ्या असताना उचलले धाडसी पाऊल. खांद्यावर जबाबदाऱ्या असताना उचलले धाडसी पाऊल. धैर्य, कष्ट, विश्वास यांवरच ठरलं व्यवसायाचं मूल. खूप कष्टांनी रविराज एंटरप्राइजेसनी गाठली आज ही उंची. कारण बाबा नेहमीच म्हणत आले, कामात बदल म्हणजे विश्रांती. आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगात मिळाली बायकोची खंबीर साथ. आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगात मिळाली बायकोची खंबीर साथ. आंबट गोड संसारात टिकली नेहमीच प्रेमाचीच वाट. हसण्यात रडण्यात एकमेकांची होती कायम साथ. म्हणूनच कठीण दिवसातही टिकून राहिला हा नात्याचा हात. एक एक स्वप्न पूर्ण करताना ते विसरले नाहीत आपले मूळ वय झाले आहे 70. पण आरोह आणि रमासाठी ते आजही त्यांच्याच वयाचे खेळणारे हसणारे तितकेच लहान मूल. आरोहला शिस्त लावण्यात आबा ठेवत नाहीत कुठे कसर. आरोहला शिस्त लावण्यात आबा ठेवत नाहीत कुठे कसर. आरोहची शुद्ध मराठी भाषा, वक्तृत्व आणि हुशारी हा त्याचाच असर. आरोह झाला मोठा म्हणता म्हणता आता आली रमाची स्वारी. आज साजरी करूया आनंदाची 70. नवीन कल्पना, नवे प्रयोग करत करत रोजचा दिवस संपतो. आता कंटाळा आलाय, काय करायचं हा प्रश्नच कधी कुठे पडतो. आयडियाच्या पेटाऱ्यातून निघतात रोज नव्या कल्पना. आयडियाच्या पेटाऱ्यातून निघतात रोज नव्या कल्पना. कारण आरोहचा रोजचाच खेळ म्हणजे आबा हे करूया ना, आबा ते करूया ना. मित्र आपतेष्ट लाभले तीच आयुष्याची खरी संपत्ती. सुगरण सून, हुशार जावई यांनी वाढवली घराची श्रीमंती. बायको बरोबरच्या सहवासाचीही आता ओलांडली 40. आज साजरी करूया आनंदाची 70. आई, अभिषेक, अमृता, आरती, मनीष, आरोह, रमा आणि तुम्ही सगळे जमला आहात साजरी करायला आनंदाची 70. देवचरणी प्रार्थना अशीच साजरी करूया आनंदाची निरोगी 100. बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका. बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका. क्या मिसाल दो मैं तेरी, नाम लो मैं किसका. नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए. बेमिसाल जो कहलाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. ओहो हैप्पी बर्थडे टू यू. आहा हैप्पी बर्थडे टू यू. औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता. औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता. मैं तेरी
हंसी महफिल में फूल लेके आता। जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बहार खुद कहलाए, हर कली का दिल धड़काए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा। फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा। तारों ने गगन से तुझको